नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी दाखवते आज सईने किती आणि कसे क्लिप लावलेत ते. सई इकडे या. सईला मी आता आंघोळ घातली आणि इकडं बघा सईची क्लिप लावणं. इथं एक आहे आणि इकडे मी हा एकच लावला होता फक्त तिला, आणि तिच्या दादाने एवढे लावले. तर तो आज शनिवार सकाळची शाळा होती आणि शाळेत गेला होता, आता आलाय जाऊन. आणि आजचं वातावरण एकदम ढगाळ आहे, तुम्हाला मी दाखवते. सकाळी चांगलं ऊन पडलं होतं पण आता एकदम ढगाळ वातावरण आहे. आभाळ आलंय, असा अंधार पडलाय बा. आणि हे नेटचं एक दोरी निघली तिकडून. कपडे वगैरे झालेत माझी मगाशीच. आणि हे असं वातावरण आहे आज. पाऊस तर काय येतच नाही आहे, नाहीतर गेल्या वर्षी 15 जूनला मुलांची शाळा चालू होती त्याच दिवशी खूप पाऊस होता ऋतूचा. मी तेव्हा पण एक फर्स्ट डेचा म्हणजे अशी एक रील बनवली होती, तर त्यात पाऊस होता. त्याच्या आधी पण म्हणजे 15 जूनला पाऊस पडतच असतो, पण ह्यावेळी अजूनही पाऊस नाही आहे. काय होतं काय माहीत. छान मस्त असे डोंगर दिसतात ना. तर शेवग्याचं कालवण टाकलंय मी. आज असणार शेवगा, नंतर भाकर करीन. आता कसं पोरं येतील ना आज शनिवारी, तर मग आज दुपारचं सगळे एकत्रच जेवण करू. काळ्या मसाल्यात कालवण केलं मी. आता वाजले ते 11:15, 11:15, 11:30 झाले ते. माझं सगळं आवरलंय घरातलं, बऱ्यापैकी आवरले. आणि जांभळं आत्ता एवढ्यात रोज जांभळं खाण्यात येतात आणि खातो पण आम्ही. चांगले असतात ना खालेली, आणि छान लागतात मस्त. मुलं पण खातात, त्यांना पण लय आवडतं. चला आता आवरते, काय काय होणार ते करते शेअर तुमच्यावर. तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. दुपारी एकत्र जेवण वगैरे केलं, तुम्हाला दाखवलं होतं. शेवयाचं कालवण केलं. आणि आज शनिवार असल्यामुळं मग एकत्र जेवण असतं दुपारचं आमचं सगळ्या पोरांचं. पण आता ते काही गोष्टी शेअर नाही केल्या, तर नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असते. सगळं आवरलं वगैरे घरातलं. आणि हे ना एक काम बरेच दिवस झाले माझं चाललंय की करण 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 म्हणता म्हणता राहून गेला. आज करीन, उद्या करीन, आज करीन, उद्या करीन. पण असं म्हटलं की माझ्याकडून होत नाही. अचानक ठरलं तरच काम होतं. कारण बरेच दिवस खरं म्हणजे 2 महिने झाले चाललं होतं माझं हे करायचं. तर इथं मी आज आहे ना याचे मागं लाडू केले होते तेव्हा तुम्हाला दाखवलेलं. पण लाडू नाही, मी आज आपलं असंच रोज एक एक चमचा खायला करणार आहे, का जेणेकरून पटकन असं खालं पण जाईन आणि वरतीच ठेवणार आहे डब्यात. आणि माझ्यासाठी पण पोरांसाठी पण. सईनी पण मेन म्हणजे खालं बरं का, हे सईला आवडलं. तर हे सगळं मी आता काय नाही, एवढं अवघड काहीच नाही याच्यात. 1-2 फक्त त्या बिया असतात ना आपल्या, त्या घेतल्यात भोपळ्याच्या वगैरे. परत जवस आणि आपली हावरी. तर ते बरेच दिवस झाले आणलेले. म्हटलं चला आता ना पहिलं साफ करून घेते. आणि साफ करायला घेतलं मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं चला इथंच व्हिडिओ काढते, तुमच्याबरोबर पण शेअर करीन. आणि खरं तुम्ही पण करा बरं का ह्या गोष्टी. आणि याचं म्हणजे आता भरपूर बघा रीलमध्ये पण ना एवढे फायदे सांगतात ना. आता आपल्याला काय, मी काय डॉक्टर नाहीये, मला काय एवढे फायदे यायचे माहित नाही. पण म्हणजे फायदे माहित आहे, पण त्याच्यात काय असतं काय वगैरे एवढं आपल्याला एवढं काय माहित नाही. पण याचे फायदे भरपूर आहेत बरं का. मी मध्ये त्याचे लाडू खात होतो ना, तेव्हा तुम्हाला सांगू का, माझा एक पण केस गळत नव्हता. एवढं म्हणजे चांगला, आणि स्किन पण एवढी चांगली होती नाही. आणि तुम्ही म्हटलं चला आता निदान आहे घरी निवांत, आज तर करून घेऊयात. आणि डोक्यात पण नव्हतं, अचानक ठरलं. तर बघा इथं हे घेतले मी, भोपळ्याच्या बिया घेतल्यात. काळी हे घेतलेले हावरी थोडीशीच होती, आणि ही घरची हावरी पांढरी ती पण घेतलेली आहे. जवस घेतले आणि सूर्यफुलाच्या बिया पण घेतल्यात. आपल्या म्हणजे प्रमाण वगैरे मी माझ्या मनानेच घेतलंय, जसं आपल्याला आपल्या मनानेच घ्यायचं. एखादा पदार्थ काहींना जवस जास्त आवडत नाही, तर ते थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. पण भाजून घ्यायचं, जवस भाजून घेतलं ना तर खायला चांगलंच लागतं.
तर ते पण मी तसंच घेतलेलं आहे. आता सगळं साफ वगैरे केलं आणि पहिले हावरी भाजून घेते आणि एक एकच भाजायचं, कारण कसं आहे सगळं एकदम भाजलं की काही याच्यातले पदार्थ काही मोठे आहेत काही छोटे आहेत, मग छोटे ते जळले जातात. म्हणून मग मी पहिले हावरी घेतली आणि एका बाजूला लगेच भात लावलाय. आणि काल तर थोडंसं दूध उरलं होतं ना ते खरवसचं, तर तो चीक पण एका साईडला टाकलेला आहे, म्हणजे कसं कामात काम होऊन जातं. म्हणून मग मी एका साईडला लगेच कुकर पण लावून घेतला. आणि आता 4-5 वाजले होते. मग म्हटलं चला थोडासा टाइम होता म्हणूनच मग हे पण बरं झालं तुमच्या याने तरी माझं म्हणजे काही काही गोष्टी होतात ते, नाही तर विचार करून पण पटकन होती नाही गोष्टी असे. तर आता मी जवस टाकले आणि चांगलं असं ना खरपूस भाजायचं, चांगलं तडतडलं ना तर टेस्ट छान लागते. मला पहिलं वाटलं होतं की म्हणजे लोक खातात मी पाहिजे ना तर कसं खात असतील कसं, पण मग सगळं झाल्यावरती मी एक घास खाऊन पाहिला, खरं सांगते एवढं छान लागतं, खरं एकदम भारी लागतं. तरी याच्यामध्ये म्हणजे काही बदाम अक्रोड तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकलं. म्हटलं जाऊ दे आता एवढं आहे ना तर एवढंच टाकीन. आणि हे सूर्यफुलाच्या बिया, आम्ही ना लहान होतो का तेव्हा आमच्या इथे सूर्यफुलाची झाडं लावायची, तर त्याच्यातल्या त्या बिया असतात का तेव्हा आम्ही ते खायच्या. परत हे भोपळ्याचे पण आपण म्हणतो ना, तेव्हा आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं, असं फुकटचं भेटलं की तेव्हा एवढी किंमत नाही. पण आता हे एवढंच आम्ही आता विकत आणतोय बघा. आणि मग सगळं मस्त असं खरपूस भाजलं. आणि आपण घरी भोपळा हे करतो ना त्याच्यातला पण बिया ठेवायच्या, ते आपण भाजायच्या आणि नंतर असं करायचं. आणि आता बडीशेप पण घेतलेली मी, कच्ची बडीशेप आणलेली ना तर ती भाजून घेतलेली मी. आता सगळे पदार्थ जे आहेत ना मस्तपैकी भाजून घेतले ते मी. आणि ते एका साईडला कुकर पण होतोय आपला. तर पहा मी इथं ना मला जवळून दाखवतो. तर बडीशेप ही माझ्याकडे होती तर ती पण मी याच्यात ऍड केली, जेणेकरून जरा टेस्ट चांगली लागेल. हे थोडेसे काळे तीळ होते हे, तर बघितलीच तुम्ही मगाशी सगळ्या बिया वगैरे आपले ही. आता हे मस्त मी खरपूस भाजले आणि छान वास येतोय बरं का याचा. आता जरा थंड पडून देते आणि त्या डब्यामध्ये भरून ठेवते. गरम आहे अजून, भरपूर गरम आहे. असं रोज एक एक चमचा घेतला तरी चालेल. करून ठेवा. बरेच दिवस चाललं होतं याला ना, आणून महिना 2 महिने तर नक्कीच झाले असतील घरात. हा 2 महिने तर नक्कीच झाले. ऋतूची शाळा चालू होती तेव्हा आणून ठेवलेलं आहे. मार्च एप्रिल मध्ये ठेवले असं सगळं हे आणून. आणि कधी कधी असं होतं घरात असं तर लक्षात नाही राहत, डबल आणलं जातं. पण थोडं थोडंसं आणत असते मी, त्याच्यामुळे काय नाही. पण आज मग म्हटलं चला सगळं करूनच ठेवलं. मनात पण नव्हतं, असंच अचानक म्हटलं चला आता सगळं आवरलं आणि म्हटलं आता काहीतरी करूयात. असं बरंच झालं. बरंच हा एवढा अख्खा डबा भरणारच आहे किंवा हा भरल अजून. आता जरा गरम इकडं भात लावलाय आणि खरवस चीक कालचा उरला होता तो थोडासा लावलेला आहे. आता चला तोपर्यंत ते 2 होते, हे पण थंड होते. आता मी बघते बाहेर आहे, सई खाती शेंगा छान लागते. सईला पण खायचं, चल तिला पण येते. गरम आहे थंड. तर मग ते सगळं जे मटेरियल होतं ते एका डब्यामध्ये मी भरून ठेवलं आणि खरं छान लागते बरं का. तुम्ही पण नक्की करून बघा, त्याचे खूप सारे फायदे आहेत. मी तर काय आता एवढी तुम्हाला सांगू नाही शकत, पण तुम्ही युट्यूबला पाहू शकता आणि नक्की करा, नक्की करा. आणि लेडीजनी तर केलंच पाहिजे. तिसरीच्या नंतर ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्वाच्या असतात. आपण कसं आपल्याकडे जास्त लक्ष नाही देत, पण मी आता ठरवले की आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण एकदम मस्त फिट राहिलं तरच म्हणजे आपण आपल्या लोकांना पण आपल्या माणसांना पण ठेवू शकतो. तर त्यामुळं तर असं तर जेवण केलं 6:30 वाजता, फक्त भातच खाला. आणि आत्ता बाहेर आलोय 9:30ला. दर्शननी मला बळबळ बाहेर आणलं, म्हटलं की चल. तो म्हणजे ते जेवल्यावरती रोज चालतात ना संध्याकाळी, तर पण माझं जेवण कसं लवकर असतं त्यामुळे मी काही एवढी चालत नाही. कधीतरीच तुम्ही पाहिलं, पण ते पण आपल्या तिथल्या तिथं जवळच चालते. पण आज जरा इकडं वरती आलो आणि बरं वाटतं बरं का जरा बाहेर उन्हाळ्याच्या दिवशी, कारण घरात गरम होतं आणि तिथल्या तिथं काय एवढं म्हणजे हवा पण वाटत नाही आपल्याला आलेलं. पण बाहेर थोडंसं आलो ना लांब वगैरे इकडं तर मग मस्त वाटतं. हवा पण एवढी छान होती ना, मस्त हवा सुटली होती. आणि दर्शन बरोबर सई पण मस्तपैकी पळत होती, इकडून तिकडून इकडून तिकडून त्याचं चाललेलं होतं. आणि इकडं वरती आलतो ना तर इथं बायपासच्या लाईटी एवढ्या भारी दिसत होत्या ना बघा अशा रोडला. हा पुणे नाशिक हायवे
बायपास. तर मग मी म्हटलं बघ ना किती छान दिसते, तर ते पण मी एक व्हिडिओ तिथं घेतली ती क्लिप. आणि ऋतू आणि ऋतूचे बाबा आतमध्ये बसले, ते काही जास्त करून बाहेर येते नाही. म्हणजे ऋतू आला तर येतो, पण आता त्याला झोप आली होती किंवा मला वाटतं नाही टीव्ही पाहत होता तो. मी म्हटलं ठीक आहे बघू दे त्याला टीव्ही. आणि ही सई बघा, आज आम्ही भरपूर चाललो, अर्धा तास तर नक्की चालत असं 9:30 ते 10 वाजेपर्यंत. आणि मग जरा वेळ बसलो, आणि आता उद्या रविवार आहे त्याच्यामुळे निवांतच आहे, म्हटलं जाऊ दे जरा गप्पा मारत बसलो. आणि 11 वाजता पण झोपलेच होते मी. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.